शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला शेवटची महत्वाची फवारणी. कांदा फुगणारच, साईज होणारच, वजन, आकार, रंग, चकाकी इतरांपेक्षा एक नंबर तुमच्या कांद्याची होणार. त्यासाठीच आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर एक कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे. बाकीची पिकं करत असतो, पण खास करून सध्या कांदा आहे आपल्याकडं. कांदा पीक माझ्याकडे टप्प्याटप्प्यानुसार आहे, त्यामुळे व्हिडिओ देखील टप्प्याटप्प्यानुसार अनेक तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाला शेवटची महत्वाची फवारणी, साईज फुगवण करण्यासाठी. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाच्या लागवडी करून 2.5 महिन्यापासून पुढे कांदा पीक केलंय. तर काही शेतकऱ्यांचं कांदा पीक आता एक पाण्यावर आले. आता कांदा काढायचा आहे, काढून मार्केटला न्यायचा आहे, पण म्हणावी अशी साईज दिसून येत नाही, फुगवण दिसून येत नाही. त्याचं कारण काय माहितीये का? पातीतला रस आहे हा खाली उतरत नाही, दाणमाड पोगरदार झालाय हा देखील खाली उतरत नाही, आणि साईज एकसारखी बनत नाही. म्हणूनच आता ह्या ज्या काही मी तुम्हाला महत्वाची फवारणी सांगतोय शेवटची, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करायचे, समोर घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कांदा पीक केलंय, कुठून कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून व्हिडिओ पाहता, कमेंट्स नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला ही शेवटची महत्वाची फवारणी फुगवून साईज होण्यासाठी, पातीतला रस उतरण्यासाठी, दाणमाड पोगर जाड झाला याच्यातला रस खाली उतरवण्यासाठी ही फवारणी करते वेळी आपल्याला मी जवळपास तुम्हाला 3 प्रकारची औषधं सांगणार आहे, आणि यामध्ये एक खत सांगणार आहे. आता ही औषधं घेते वेळी कांदा पीक 2.5 महिन्यापासून पुढे जाऊ द्या, म्हणजे शेवटची 2 पाणी आहे, शेवटचे 1 पाणी आहे, ह्या टप्प्यात ही फवारणी करायची. ही करते वेळी जे 3 औषध सांगतोय त्यातलं पहिलं औषध सांगतो, प्रोकेअरचं युनिक. एकरी 60 मिली प्रमाणे फक्त याचं हे आपण घेऊ शकतो. हे दोन्ही टप्प्यात आपण फवारणी करू शकतो. 2.5 महिन्यात झाल्यावर आणि शेवटची फवारणी, ह्या 2 फवारण्या करू शकतो. त्यानंतर ओकिओ 10 दमनवाल्यांचं आहे. याचं प्रमाण फक्त एकरी 20 ग्रॅम या प्रमाणे आहे 200 लिटर पाण्यासाठी. हे पण आपण शेवटची फवारणी याची करू शकतो 2.5 महिन्यापासून पुढे. तिसरं औषध सांगतो तर ते म्हणजे कॅब्रिऑन सुपर एशियनचं आहे. याचं प्रमाण प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे घ्यायचे. अशा पद्धतीने आपण ह्या तिन्हींपैकी कोणतंही एक औषध उपलब्ध करा, आणि कांदा पिकाला 2.5 महिन्यापासून ही शेवटची महत्वाची फवारणी करा. पण लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला खत घ्यायचे. हे खत घेते वेळी 46.5 50 मिली याप्रमाणे, आणि एकरी 500 मिली याप्रमाणे हेच खत घ्या. हीच तिन्हींपैकी एक औषध उपलब्ध करा, आणि हीच तुमच्या कांदा पिकाला फवारणी करा. माहिती अतिशय सुंदर आहे. मला जो माझ्या शेतामध्ये रिझल्ट येतो तोच मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. कॅब्रिऑन सुपर वापरलेला आहे मी, युनिक देखील वापरलेला आहे, ओकिओ 10 देखील वापरलेला आहे. काही शेतकरी म्हणतील आम्ही लिओसिन घेऊ का, आम्ही 0050 घेऊ का, तरीही चालेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला शेवटची महत्वाची फवारणी करायची, साईज करायची, पातीतला रस उतरवायचा आहे, दाणमाड पोगर झालाय तो जाड झालाय तो खाली उतरवायचा आहे. कशा पद्धतीने नियोजन करावं, तर ही अशा पद्धतीने नियोजन करायचं. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचे, समोर घंटा ऑर्डर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.